नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 व 25 पार पडली आहेत. विधानसभा निवडणूकपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे अशी सुद्धा घोषणा केली होती. आणि आता 2024 व 25 विधानसभेचे नवीन सरकार स्थापना झालं महायुतीचं. त्यामध्ये नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असे उपमुख्यमंत्री आणि मंत्री ह्यांनी ह्या महायुती सरकारमध्ये त्यांना निवड करण्यात आलं. त्याच्यानंतर महायुती सरकार स्थापना झाल्यानंतर पहिलीच अधिवेशन नागपूर येथे पार पडली. ह्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार का ह्याच्यावरती काही बोललं गेलं नाही. आणि बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता महायुती सरकार आलं तर कधी कर्जमाफी होणार. बरेच सरकारकडे असे लक्ष लागून राहिले आहे. तर शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होणार आहे का ह्याच्यावर सविस्तररीती माहिती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनीच दिलेली आहे. ती सविस्तररीती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरच भेटत राहतील. तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच मुख्यमंत्री फडणवीस. पायथं नागपूर तारीख 21. महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी सुद्धा त्यांनी पायथं सांगितलेलं आहे. अशी गावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत उत्तरे दिली. सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने काम सुरू केले असून ह्या भागाच्या विकासासाठी 25,000 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेच ते म्हणाले. काय तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणारच आहे. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील 110 प्रकल्प ह्यांनी विदर्भ इथे करणार आहेत. फडणवीस म्हणाले की महायुती सरकारने 2 वर्षात ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या पूर्णत्वास नेणार आहे. नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास नेणे, राज्यात उद्योग आणणे, नवे प्रकल्प सुरू करणार, त्यातून रोजगाराची निर्मिती आणि शेतकऱ्यांना सिंचन हमीभाव देणे इत्यादी सर्व स्तरावर सरकार काम करीत आहे. ह्यात प्रामुख्याने पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात प्राधान्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 48,000 कोटी रुपयाचा असून त्याची पहिली निविदा काढण्यात आली आहे. त्यातून विदर्भ आणि मराठवाड्यांना सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. बळीराजा स्वतंत्र योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 110 प्रकल्प आहेत. ह्यात विदर्भातील 69 तर मराठवाड्यातील 34 मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. यात 72,000 कोटीची गुंतवणूक होणार असून 2 लाख रोजगार निर्माण होतील. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनात सूप वाजले. महायुती सरकारच्या कार्यकालातील पहिली अधिवेशन नागपूर येथे पार पडले. ह्या 6 दिवस चाललेल्या अधिवेशनात 17 विधेयकं मंजूर करण्यात आली. ह्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या पहिली मंत्रिमंडळ विस्तार झाला. तब्बल 33 कॅबिनेटे तर 6 राज्यमंत्री शपथ घेतली होती. महायुती मतभेदामुळे अधिवेशन काळात खातेवाटप होऊ शकले नाहीत. अधिवेशन समारोप करताना पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबई तिथं 3 मार्च 2025 रोजी घेण्याची घोषणा करण्यात आली. शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन पार पडली आता आणि जे पुढे अधिवेशन होणार आहे ते मुंबईमध्ये 3 मार्च 2025 रोजी होणार आहे. त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
करणार अशी सरकार घोषणा करणार का, ही करणार अशी शक्यता आहे. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो वाट पाहावंच लागणार आहे. त्याच्या आधी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. जे मुंबईमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे सरकारनं तिथं सांगेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. ही नक्की करणार आहे. तोपर्यंत वाट पाहावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय एक त्यांच्यासाठी महत्त्वाचं एक अपडेट होतं. तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब न करता कोणीही जाऊ नये मित्रांनो. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.